मंडळी नमस्कार. मी प्रशांत फाटक. आज महाकृष्णाष्टमी शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहूयात काही ठळक घडामोडी. हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ओळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातल्या 67 विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आणि ठाण्यात संत श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्याकरता शासन आपल्या दारीच्या माध्यमातून थेट योजना लाभार्थ्यांपर्यंत आणण्याकरता हा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला. 15 एप्रिल 2023 पासून शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात एकूण 45,42,673 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून आज नव्याने 20,296 लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात येणार आहेत. म्हणूनच हे सरकार सर्वसामान्य जीवनात बदल घडविणारे सर्वसामान्यांचे सरकार आहे असे प्रतिपादन या उपक्रमाचे आयोजन प्रीमियर मैदान, कल्याण, शिळफाटा, कोळे कल्याण येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री श्री शिंदे पुढे म्हणाले की स्वच्छतेमध्ये महाराष्ट्राला क्रमांक 1चा पुरस्कार मिळाला. डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगले काम होत आहे. यामुळे प्रदूषण कमी होत आहे. हे सरकार दिलेला शब्द पाळणारे सरकार आहे. यातूनच मराठा आरक्षणाचाही प्रश्न निकाली काढला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की MMRDA क्षेत्रात मेट्रोचे जाळे पसरत आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातही हे शासन जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्याचे काम करत आहे. जनता शासन आपल्या दारी या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद देत आहे. जनतेला विश्वास वाटतो की हे शासन खरोखर जनतेचे शासन आहे. हे शासन आपले दुःख ऐकून त्यावर उपाययोजना करणारे आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की शासन आपल्या दारी हा उपक्रम शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात पहिल्यांदा सुरू झाला. सामान्य माणसाला आपल्या कामाकरता सरकारी कार्यालयात सतत जावे लागायचे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की आपण जनतेचे सेवक आहोत, म्हणून आपल्या अधिकाऱ्यांनी पात्र लाभार्थ्यांकडे जाऊन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा. एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री महोदयांना देसाई यांनी यावेळी दिली. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले की जिल्ह्यातल्या विविध भागातून लाभार्थी आले आहेत. सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याची आपली जबाबदारी पार पाडली आहे. कल्याणपूरमध्ये सर्वात प्रथम शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. यामध्ये 20,000 लोकांना याचा लाभ दिला गेला. ज्याप्रमाणे अमरनाथ हे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे, त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन शहराचा विकास करण्यात येणार असून यासाठी निधी कमी पडणार नाही. राम जन्मभूमी येथे राम मंदिराची निर्मिती करून करोडो भारतीयांचे स्वप्न साकार केल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांचे अभिनंदन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम आणि कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकास कामांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विकास कामे शासन करत आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्याने अनेक उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच विविध लोकोपयोगी उपक्रमांचा समावेश आहे. अंबरनाथ येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून त्या ठिकाणी अधिष्ठाता देखील नियुक्त करण्यात आला आहे.
कळव्यातल्या रुग्णालयामधील कार्डिओलॉजी न्यूरोलॉजी विभाग कॅशलेस करण्यात आलेला आहे. रेडिओलॉजीच्या माध्यमातून जे उपचार होणार आहेत ते माफक दरामध्ये देण्यात येणार असून या भागातले खासदार हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे या भागातल्या सुविधा निर्माण करण्यासाठी ते शासनाकडे सतत पाठपुरावा करत असतात. त्याबद्दल खासदार श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे पुढील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला असून डोंबिवली पश्चिम येथील मासळी बाजार, डोंबिवली पूर्व येथील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथील शवविच्छेदन गृह, नवजात शिशु अतिदक्षता विभाग म्हणजेच NICU, सुनील नगर येथील अभ्यासिका या विकास कामांचा समावेश आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि विशेष निधीतून ओळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातल्या 67 विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी लोकमान्य नगर पाडा नंबर 2 येथील शंकर मंदिराजवळील विहीर आणि साईनाथ मित्र मंडळाजवळील विहीर या 2 विहिरींचे भूमिपूजनही करण्यात आले. ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा असून अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे पाणी बंद राहते किंवा एप्रिल-मे महिन्यात पाणी कपातीला नागरिकांना तोंड द्यावे लागते. अशावेळी टँकरचा भूर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे शहरात पूर्वीच्या काळापासून असलेल्या विहिरी पुनरुज्जीवित कराव्यात, या विहिरींमधले पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपले जावेत आणि भविष्याच्या दृष्टीने हे पाणी उपयोगी पडण्याकरता सर्व विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई करून नैसर्गिक पिण्यायोग्य पाणी निर्माण करणे गरजेचे असल्यामुळे या विहिरी स्वच्छ करून त्याचा पुन्हा वापर झाला पाहिजे अशी प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे. त्याआधी सर्वच विहिरींची टप्प्याटप्प्याने साफसफाई करून विहिरींमधल्या नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिवंत करण्यासाठी 50 कोटी रुपये निधीची आवश्यकता असल्याने त्याकरता ते राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते. अखेर सरनाईक यांच्या मागणीला यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामास निधीसह मंजुरी दिली आहे. शहरातल्या जवळपास 67हून अधिक विहिरींची टप्प्याटप्प्याने साफसफाई करून विहिरींमधल्या नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिवंत करण्याकरता एकूण 50 कोटी रुपये निधी मंजूर केला असून महापालिकेतर्फे त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या पुढच्या घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त ठाणे वार्ता. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. ब्रेकनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रणरागिणी सायकल राईडमध्ये ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली या ठिकाणून आलेल्या तब्बल 600हून अधिक सायकल प्रेमींनी सहभाग घेतला. वेशभूषा स्पर्धा, सायकल सजावट स्पर्धा, ऑन दी स्पॉट स्लोगन स्पर्धा, आरोग्यविषयक मार्गदर्शन अशा विविध स्पर्धांनी हा अनोखा सोहळा रंगला. यावेळी सायकल, हेल्मेट, पैठणी, चांदीच्या नथींपासून विविध आकर्षक पारितोषिके विजेत्यांनी जिंकली. 5 किलोमीटर राईडला संस्थेचे सचिव दीपेश दळवी आणि माजी शिक्षक दीपक धोडे यांनी, तर 10 किलोमीटर अंतर राईडला पुरी आणि संस्थेच्या सदस्या धनश्री दवळी यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला. हेल्मेटला बांधून डोक्यावर घेतलेला हंडा आणि पाठीशी बांधलेले बाळ अशा वेशभूषेत आलेली हिरकणी म्हणजेच हर्षल सरोदे यांनी सर्वांचे लक्ष वेधले. यंदाही या स्पर्धेत सहभागी झालेल्या लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना पाठिंबा दिला. पुरुष वर्ग देखील सहभागी झाला होता.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध आहारतज्ञ डॉक्टर दीपाली आठवले आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या सक्रिय सदस्या सुप्रिया पुरी यावेळी उपस्थित होत्या. यावेळी डॉक्टर आठवले म्हणाल्या की अनेक जण आहाराचे ज्ञान घेण्याकरता यूट्यूबच्या मागे धावतात, मात्र आपली प्रकृती पाहून आपण आपला आहार ठरवायचा असतो. आपली उंची आणि वजन किती नियंत्रित असावे हे देखील अवलंबून असते. व्यायाम करून आल्यानंतर जंक फूड खाणे टाळा असे त्यांनी सांगितले. रणरागिणी जीवनगौरव पुरस्कार 67 वर्षीय अरुणा लागू यांना देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून हर्षल सरोदे यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे सायकलिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या धनश्री गवळी, शुभांगी भोर, मंगला पै 66 वर्ष या महिलांचा, तर सई पाटील, स्वरा आमरे, सान्वी पाटील या 3 मुलींना रणरागिणी तसेच वर्षभर सायकल चालविणाऱ्या पोलीस निरीक्षक सुवर्णा अडसुळे यांना रणरागिणी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या चोराकडनं 8 मोबाईल हस्तगत केले. लोकल पकडताना प्रवाशांचे मोबाईल हिसकावून चोरटा पसार व्हायचा. CCTV तपासात आरोपी कोण आहे निष्पन्न झाले. मात्र पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा समजले की हा चोरटा आधारवाडी कारागृहात आहे. सलमान अन्सारी असे या चोरट्याचे नाव असून त्याने आत्तापर्यंत 8 प्रवाशांचे महागडे मोबाईल लंपास केले होते. कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी त्याच्याकडून 8ही महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत. काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या काही रेल्वे स्थानकात चोरीच्या घटना वाढल्या होत्या. जानेवारीमध्ये असाच एक चोरीचा प्रकार कल्याण रेल्वे स्थानकात घडला होता. या प्रकरणी रेल्वे पोलिसांसह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी रेल्वे स्थानकातले CCTV फुटेज तपासले असता त्यात एक चोरटा दिसून आला. सलमान अन्सारी हा सराईत गुन्हेगार असून तो भिवंडी येथे राहणार आहे. पोलिसांनी सलमानचा शोध सुरू केला तेव्हा तो चोरीच्या प्रकरणात आधारवाडी कारागृहात असल्याचं समजलं. त्यानंतर त्याची पोलीस कस्टडीत चौकशी करण्यात आली. त्याने याआधी 8 प्रवाशांचे मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याने महागडे मोबाईल चोरले होते. हे सगळे प्रकार कल्याण रेल्वे स्थानकात घडले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पश्चिमेकडे 12वे येथील घनकचरा प्रकल्पातल्या कचऱ्याने काल सायंकाळच्या सुमारास अचानक पेट घेतला. काही कालावधीतच या आगीने रौद्ररूप धारण केले. या घनकचरा प्रकल्पालगत महापालिकेचा बायोगॅस प्लांट आहे. अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अर्ध्या तासात या आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ठाण्यात संत श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा झाला. गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ठाण्यातल्या श्री गजानन महाराज मठात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती. गेली 45 वर्षांपासून गजानन महाराज प्रकट दिन साजरा होत आहे. 3 दिवस धार्मिक उपक्रम येथे राबविले जात आहेत. सकाळपासून अभिषेक, पूजा आरती करण्याकरता भाविकांनी येथे गर्दी केली होती. तसेच महाप्रसादाचाही लाभ घेतला. ठाण्यामध्ये विविध ठिकाणी प्रकट दिन साजरा करण्यात आला. शिवानगर येथील गजानन महाराजांच्या मंदिरात तसेच ब्राह्मण सेवा संघातही गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला. प्रकट दिनानिमित्त दर्शन घेण्याकरता भाविकांची गर्दी उसळलेली होती. जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. मंडळी, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ओळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातल्या 67 विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आणि ठाण्यात संत श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.